स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर महामेश योजनेचा फॉर्म भरताय तर तुम्हाला एक मिस्टेक करायची नाही। ते म्हणजे मित्रांनो, हे बघा 15 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत अजून एक स्कीम आहे की महिन्याला 6000 रुपये मेंढपाळ बांधवांना भेटणार आहेत। आणि हा फॉर्म भरत असताना मिस्टेक केल्यानंतर मित्रांनो या स्कीमपासून तुम्ही वंचित राहाल। मित्रांनो, फॉर्म महामेशचा कशा प्रकारे भरायचा आणि काय काय डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पहिले ते व्हिडिओ पाहून घ्या। मित्रांनो, आता आपल्याला एक काम करायचं आहे की ते मेंढपाळ बांधवांना 6000 रुपये मिळवण्यासाठी काय करायला लागेल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, चला तर आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी 6000 रुपये मिळवायचे असतील तर महामेश योजनेचा फॉर्म भरत असताना फक्त एकच काम करायचं आहे की ती जी योजना आहे त्या योजनेवर तुम्हाला टिक करायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गूगलमध्ये गेल्यानंतर महामेश.org या ठिकाणी टाईप करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहिलीच वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची नोंदणी यावर क्लिक करायचं आहे आणि नवीन अर्जदार नोंदणीवर परत क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वैयक्तिक किंवा बचत गट किंवा FPO अंतर्गत कोणताही असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी आपण करून घेऊया वैयक्तिक। या ठिकाणी आपण मित्रांनो वैयक्तिक करून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारचा जो फॉर्म आहे हा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचे। या ठिकाणी पहिले नाव, पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव, या ठिकाणी आडनाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी आधार, या ठिकाणी आधारची पुष्टी करायची आहे। या ठिकाणी तुमचे जे डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। वय तुमचं ॲज इट इज जशाच तसं इकडे येईल। या ठिकाणी लिंग टाकून घ्यायचं आहे, पुरुष किंवा स्त्री जे असेल ते। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी ईमेल ID असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी दिव्यांगाचा प्रवर्ग यस किंवा नो या ठिकाणी असेल तर तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी जिल्हा चॉईस करायचा आहे। या ठिकाणी तालुका, या ठिकाणी गाव, या ठिकाणी जातीचा प्रवर्ग ऑलरेडी NTC आहे। या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र आहे का तर येस करायचं आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस स्कीमचे म्हणजे तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी राशन कार्ड 12 अंकी। या ठिकाणी मित्रांनो जुने जे राशन कार्ड आहेत त्यावर 6 अंकी राशन कार्ड आहे। 12 अंकी तुम्हाला राशन कार्ड हवं असल्यास माझ्या चॅनलवरती एक पहिलाच व्हिडिओ आहे, मेरा रेशन थ्रू, या ठिकाणी तुम्ही 12 अंकी राशन कार्ड नंबर मिळवू शकता। या ठिकाणी विवाहितचं स्टेटस लिहायचं आहे, विवाहित का अविवाहित। या ठिकाणी बँकेचे नाव, या ठिकाणी खाते क्रमांक आणि IFSC कोड ॲज इट इज जशाच तसा तुम्हाला पासबुकवरचा बघून लिहायचा आहे। या ठिकाणी तुमची ब्रँच कोणत्या शहरातली आहे की रुरल आहे हे लिहायचं आहे। या ठिकाणी पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्या शहराचा। या ठिकाणी बघा अशाच प्रकारे ही माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे। या ठिकाणी खाली आल्यानंतर जे काही कुटुंबातले सदस्य आहेत, जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतील तर या ठिकाणी तुम्ही 3 लिहा, कारण का एक आपला वगळलेला आहे अर्ज भरत असताना। या ठिकाणी आपण 3 केल्यानंतर या ठिकाणी बघा आधार क्रमांक, या ठिकाणी अशा प्रकारे बघा या ठिकाणी तिघाचे जे आधार कार्ड आहे फॅमिलीमध्ये, या ठिकाणी आधार क्रमांक, राशन कार्ड नुसार त्या सदस्याचे नाव, या ठिकाणी पुरुष किंवा स्त्री आहे आणि वय ॲज इट इज जसं आधारवर आहे तसं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। या ठिकाणी नियम व अटी व मला मान्य आहे यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही सबमिट करून घेऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी मी अगोदर फॉर्म भरून घेतो आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणती प्रोसेस करायची आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो। मित्रांनो बघा, आपला अशा प्रकारे फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं पूर्ण डिटेल्स आणि राशनचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी नियम व अटी, या ठिकाणी जो शेवटचा जो रकाना आहे या रकान्यावर तुम्हाला
टॅप करायचं आहे। या टॅप केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवर तुम्हाला या ठिकाणी टॅप करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमचा पूर्ण इंटरफेस, तुम्ही जे काय माहिती भरलेली आहे ती एकदा परत तुम्ही चेक करायची आहे, व्यवस्थित प्रकारे भरलेली आहे का। अशा प्रकारे तुम्ही चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल तर या ठिकाणी बदल करावर तुम्ही क्लिक करून बदल करू शकता किंवा आपण डायरेक्टली या ठिकाणी सबमिट करू शकता। आपण या ठिकाणी माहिती पूर्ण चेक केलेली आहे, आपण घेऊया सबमिट करून। या ठिकाणी मित्रांनो सबमिट माहिती केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे काही सूचना येत आहेत। या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत, जे की तुम्हाला जी कोणत्याही एक स्कीमसाठी या ठिकाणी तुम्ही पात्र असू शकता। तुम्हाला कोणती स्कीम हवी आहे ती तुम्ही स्कीम घेऊ शकता। या ठिकाणी आपण ह्या सूचना वाचण्याऐवजी या ठिकाणी करूया बंद। या ठिकाणी बघा अशा प्रकारे या ठिकाणी जो रकाना येत आहेत या रकान्यामध्ये हे लक्ष करा। या ठिकाणी ज्या काय 15 स्कीम आहेत, या 15 स्कीमपैकी तुम्ही एका स्कीमला टॅप करायचे आहे, जेणेकरून तुम्ही एक स्कीम घेऊ शकता कोणती। या ठिकाणी बघा मेंढ्या चराईसाठी अनुदान, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा तुम्ही जी पहिली स्कीम घेणार आहात, समजा 2.5 लाख अनुदान हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी यावर टॅप करायचं आहे। या ठिकाणी हे बघा तुम्ही कशावरही टॅप केलं तर नंतर तुम्हाला टॅप होऊ शकत नाही। मित्रांनो, मेंढ्या चराईसाठी या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 6,000 असे 4 महिन्याचे 24,000 या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं, या रकान्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी रकान्यावर तुम्ही क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा पुढे चलावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही 2.5 लाखासाठीही पात्र असाल आणि या ठिकाणी तुम्हाला 6,000 महिन्यासाठी भेटणार यासाठीही पात्र असाल। या ठिकाणी आपण करूया नेक्स्ट पुढे। या ठिकाणी बघा जी काही माहिती आहे या ठिकाणी अशा प्रकारची माहिती येते। अर्जदाराकडे सद्यस्थितीत मेंढ्या आहेत, सद्यस्थितीत मेंढ्या आहे, यस करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मेंढ्याची संख्या लिहून घ्यायची आहे। या ठिकाणी मेंढ्याची पद्धत लिहून घ्यायची आहे, स्थायी असेल किंवा अस्थायी, या ठिकाणी तुम्ही जे काही असेल ते। या ठिकाणी अर्जदाराकडे शेतबांधावर 1 गुंठा जमीन आहे का, तर या ठिकाणी एस करून घ्यायचं आहे। वैरण उत्पादन स्वमालकीची 1 एकर जमीन आहे का, या ठिकाणी एस करून घ्यायचं आहे। या ठिकाणी असल्यास किती, या ठिकाणी 0.40 म्हणजे 1 एकर, या ठिकाणी जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी महामेश योजनेचा तुम्ही लाभ घेतले आहे का, या ठिकाणी नो करायचा आहे। या ठिकाणी अर्जदार कुटुंबातील शासकीय केंद्र शासनाच्या या ठिकाणी नोकरदार आहे का, या ठिकाणी नो करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा नियम व अटी, हे जो डब्बा आहे या डब्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ही जी आपण पूर्ण माहिती भरली आहे या ठिकाणी सबमिट करून घ्यायची आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहिती अंतिम सहमती झालेली असल्यास जतन करा या बटनवर क्लिक करा। माहितीमध्ये बदल करायचा असल्यास बदल बटनावर क्लिक करा। या ठिकाणी आपण बदल करायचा नाही। या ठिकाणी या डब्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मला मान्य करायचं आहे आणि हा फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला सबमिट करून। या ठिकाणी बघा अर्ज आपला यशस्वीरित्या साठवला गेला आहे। या ठिकाणी टीप आहे बघा, तुमचा अर्ज यशस्वीपणे साठविण्यात आला आहे। आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेच्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल। या ठिकाणी बघा तुम्हाला मेसेज येईल, तुमचं जर या ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल आणि तुमची निवड झाली तर योजना निहाय आवश्यक कागदपत्रे तुम्ही योजनेचा तपशील या पर्यायावर निवडून पाहू शकता। या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मूळ डॉक्युमेंट्स तुम्हाला जे तुमचं निवड झाल्यानंतर तयार ठेवायला लागते। अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस आपणास डाउनलोड करते। या ठिकाणी 26 तारखेला बघा तुम्ही जो काही अर्ज केला आहे त्याची पावती या ठिकाणी तुम्हाला मिळेल। या ठिकाणी आपण बंद करून घ्यायचं आहे आणि जे काही हा अर्ज आहे याची तुम्हाला स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जतन करून ठेवायचा आहे। आणि आल्यानंतर तुम्हाला जो काही मेसेज आलेला आहे हा मेसेज तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे, पासवर्ड आणि जे काही आधार क्रमांक आहे तो। नंतर तुम्हाला ज्या काही विशेष सूचना असतील त्या विशेष सूचना आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मिळतीलच। मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। धन्यवाद।